युवराज जेपीजी. वा 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 सपने. हा मला ठाव नसलीच गोष्ट सांगितलीस बघ तू. शेंडा खुबलप कुठली ते ठावाय की मला, पण नक्की करायचं काय ती सांग. तेच सांगत होते, पुढचं काही ऐकूनच घेत नाही बघा तुम्ही. मम्मी मी काय म्हणते का, हे दोघच मेन ताकद आहेत बघा सत्यभाऊजींची. त्या दोघांपैकी का नाही कोणाला तरी आपल्या बाजूने वळवायला पाहिजे. कोणाला? बलमा भाऊजी काय आपल्या बाजूने वळतील असं वाटत नाही मला, लईची वाटत. पण युवराज जेपीजी ते वाटतात बघा. जयदेला आपण जर आडात घेतलं का नाही तर आपलं काम होऊ शकतंय बघा. ये सपने, पण आपल्या बाजूने करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे त्या दोघांच्यात भांडण लावायची होय? हा एकदम बरोबर. दोन भावांमध्ये त्याची भांडणं लावून म्हणजे मग सत्या भाऊजी आणि युवराज जेपीजी यांच्यामध्ये वाद झाले का नाही का आपोआप आपली वाट मोकळी होईल बघा. आणि मग आपल्या भावाचं मन राखण्यासाठी का होईना सत्या भाऊजींना आपलं म्हणणं ऐकूनच घ्यायला लागेल. कशी वाटली आयडिया? एकदम वाईट. आहे का आता एवढं डोकं चालून चालून चांगली आयडिया डोक्यात आली होती आणि वाईट म्हणताय होय तिला. मग काय बोलू? ए सपने, तुझ्या नानानं का नाही कंदीपड्याबरोबर तुझी लहानपणी अक्कल खरंच शिकली होती बघ. खोबलक कुठली. म्हणजे मीच माझ्या लेकाच्यात फूट पाडू ग. हा त्यांच्यात भांडण लावू मी? मला नाही जमायचं ती. दुसरं काहीतरी सांग. आहे का मम्मी? आवाज काय करता? लक्षात घ्या की जरा. तूप का नाही असं सरळ बोटाला निघत नसेल का नाही का बोट जरा वाकडं करायला लागतंय बघा. आता त्या एक जाऊबाई त्यांना आपण दोघे सोडलो तर घरातल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे बघा. आता त्या घराबाहेर जाण्यासाठी का नाही तो सपोर्ट आपल्याला आपल्याकडे वळवायलाच लागेल बघा. आणि त्यासाठी का नाही मला युवराज जेपीजी जाता एकदम बरोबर वाटतायत बघा. एकदा का युवराज जेपीजींना आपल्या बाजूने वळवलं का नाही आणि सत्यभाऊजी आणि युवराज जेपीजी यांच्यामध्ये ठिणगी पडली का नाही वादाची का मग भडका उडल आणि त्या भडक्यामध्येच एक जाऊबाई आउट होतील. सपने कशाचं बोलतेस बघ तू? कवा कवाच पटलंय मला तुझं. म्हणजे तुझ्याकडं नावाला मेंदू असला तरी पण गरजेला तो बराबर चालतोय. थँक्यू थँक्यू. काही थँक्यू थँक्यू म्हणत बसती. जा लवकर त्याच्या त्याला बोलून जा, त्याच्याशी बोलू आपण. हा ठिणगी पाडायची असेल का नाही